नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आहे शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा. अशी मान्यता आहे की कोजागिरी पौर्णिमेलाच भगवान कृष्णांनी महारास केला होता, कारण याच दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि तो 16 कलांनी युक्त असतो असं म्हणतात. याच दिवशी चंद्राच्या प्रकाशापासून अमृतचा वर्षाव होतो, जे आपल्याला धन, प्रेम आणि आरोग्य देते अशी मान्यता आहे. आता बघा, आता आपण कोजागिरीच्या रात्री पूजा कशी करायची आहे ते आपण बघितलं आहे. त्या पूजेबरोबरच रात्री पौर्णिमा लागल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या घरात आवर्जून करा. आता बऱ्याच ताईंना या गोष्टी पाठ झाल्या असतील तरीसुद्धा एकदा मी परत सांगते. आणि नवरात्रात जर तुमच्याकडून काही गोष्टी राहून गेल्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही परवा म्हणजे गुरुवारी पूर्ण दिवस पौर्णिमा आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या दिवशी पूर्ण करू शकता. आणि उद्या रात्री 12 वाजता तुम्हाला न चुकता एक दिवा लावायचा आहे. तो कसा लावायचा आहे काय हे आपण आता बघणार आहोत. तर आता बघा, पौर्णिमा उद्या रात्री 8:45 म्हणजे 8:41 सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या तुळशीजवळ संध्याकाळी 7, 7:30 किंवा 8 वाजतासुद्धा तुम्ही दिवा लावलात तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही संध्याकाळीच पूजेची तयारी करून ठेवा, म्हणजे रात्री तुम्हाला दगदग होणार नाही. दूधसुद्धा आटवून तुम्ही तयार ठेवू शकता. आता कुंचम तुम्ही परवा भरायचा आहे, कारण सूर्योदयाला पौर्णिमा दिसणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी तुम्ही कुंचम भरायचं आहे, पण उद्या तुम्ही रात्री कुंचम गजांतलक्ष्मी तुम्ही उद्या पूजेमध्ये रात्री ठेवू शकता. आता मेन उपाय येतो तो म्हणजे आपल्याला उद्या रात्री म्हणजे बुधवारी रात्री 12 वाजता जेव्हा आपण पूजा करणार आहोत त्यावेळेला कोजागिरी पौर्णिमेच्या पूजाच्या वेळेला आपण हा दिवा लावायचा आहे. तुम्ही पंटी घ्या, निरांजन घ्या, काहीही घ्या. तुम्ही एक छान निरांजन घ्या, त्यात तूप घाला. 2 फुलवाती मिळून 1 फुलवात तुम्हाला तयार करायची आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये गाईचं साजूक तूप घालून तुम्हाला निरांजन तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद कुंकू तुम्ही खाली निरांजनाला लावा, तुपामध्ये नका टाकू. आणि तो तुम्ही तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे मेन दरवाजाच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला लावायचं आहे. घरातनं जेव्हा तुम्ही बाहेर पाऊल टाकता तेव्हा तुमच्या डाव्या हाताला. आता नुसतं निरांजन किंवा पंटी खाली ठेवू नका. एक प्लेट घ्या, त्यामध्ये अक्षता घाला, त्यावरती ते निरांजन किंवा तो दिवा ठेवा. आणि हा दिवा तुम्हाला बरोबर 12 वाजता घराच्या उंबऱ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही प्रज्वलित करण्याच्या अगोदर मी 3 गोष्टी सांगेल, तुम्ही कुठल्याही जमेल त्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायची आहे. पहिली गोष्ट, एक छोटी केसरची काडी म्हणजे जे केसर असतं त्यातली एक काडी तुम्हाला टाकायची आहे, किंवा चिमूटभर हळद टाका तुपामध्ये. अगदीच दोन्हीही जर जमत नसेल तर एक लवंग. या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही त्या दिव्यांमध्ये टाका. त्या दिव्याची जी वात आहे ती फक्त दक्षिणेला करू नका, कारण जर सरळ दिवा लावला तर ती वात वर असेल, पण निरांजन लावलं तर ती वात फक्त दक्षिणेकडे नाही होती आहे ना, तर एवढंच बघा. आणि मग तो दिवा आपल्याला 12 वाजता प्रज्वलित करायचा आहे. आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, तू आमच्या घरात अखंड वास कर, तुझा आमच्या घरात अखंड वास असू दे आणि कायम स्थिर लक्ष्मी आमच्या घरात नांदून दे आणि आमचं घर सुख आणि समृद्धीने आणि आरोग्याने भरून जाऊन दे, असं प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्ही पूजा करू शकता. दिवा आपण जेव्हा लावतो तेव्हा शक्यतो तो ॲटलिस्ट 1 वाजेपर्यंत चालू राहील, म्हणजे आपल्या पूजा सेवा सगळ्या करून होतील तेवढं फक्त लक्ष द्या. आणि एक 5 मिनटं आपला दरवाजा रात्री ओपन ठेवा. असं करू नका की ओपन ठेवून आत जाऊन बसा. घरावरती आपलं लक्ष पाहिजे. 12 वाजलेले असतात, त्यामुळे पूर्ण शांतता असते सगळीकडं. त्यामुळे तिथंच एक 5 मिनटं थांबा आणि मग तुम्ही दरवाजा बंद करून तुम्ही पूजेला आणि सेवेला तुम्ही लागू शकता. तर आपण दिवा का बरं लावतो किंवा काय लावायचा असतो, तर बघा, दिवा आपण का लावतो त्याच्या पाठीमागे एक मान्यता आहे. असं म्हणतात की को जागरती म्हणजे कोण जागतंय रात्री, त्या दिवशी रात्री, आणि कोण माता लक्ष्मीची सेवा करतंय
हे माता लक्ष्मी स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन बघत असते. रात्री कोणाचा दिवा चालू आहे किंवा कोणाच्या घरात दिवा लागलेला आहे, कोण आपली सेवा करतं आहे किंवा कोणी दरवाजा उघडा ठेवला आहे किंवा दरवाजाच्या बाहेर कोणी माझ्यासाठी दिवा लावला आहे, सूक्ष्म रूपात माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी येत असते अशी मान्यता आहे. म्हणून बघा, आपण लहान असताना आपली आई आजी कोजागिरीचे खूप मोठे प्रोग्राम्स करायचे की एकत्र लोक जमायची. त्या दिवशी रात्री टेरेसवर दूध आटवून न्यायचं, चंद्राचा प्रकाश पडला की पूजा करायची, जागरण करायचं 12:30-1 वाजेपर्यंत, दूध प्यायचं आणि मग सगळ्यांनी झोपी जायचं. तर मी लहान असताना सुद्धा हे मी बघितलेलं आहे. ऑब्व्हियसली तुमच्या घरात पण हे होत असणार. तर ह्या दिवशी न चुकता बाहेर 12 वाजता दिवा लावा, अजिबात विसरू नका. नंतर पूजा करा, सगळ्या सेवा करा. मी तुम्हाला तेच सांगितलं आहे, जर जमत नसेल तर 16 खेपा सगळे मंत्र म्हणा. विष्णू गायत्री, लक्ष्मी मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, 1 खेपा श्रीसूक्त, 1 खेपा व्यंकटेश स्तोत्र, 1 खेपा महालक्ष्मी अष्टक. एवढी सेवा जरी केली तर माता लक्ष्मीला ती 101% पोचेल. कारण दुसऱ्या दिवशी परत आपल्याला उठून सगळं करून आपल्याला जॉबला पण जायचं आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.